ज्या वेळेला महेश दादा तिकडून आले ते आपल्या मंदिराचं ते वारकरी म्हणून जाते तर वर्षाला गाडी फ्री मध्ये देते. त्यांचा खर्च वगैरे कोण कुठल्या आमदाराने कुठल्या खासदाराने दिलाय देवाच्या सेवासाठी. आपल्या गावातले वारकरी जातात त्या वारकऱ्याला सगळं सोय करतात. दर वर्षाला वारीच्या लोकांना फ्री त्यांच्याकडून गाड्या देतात. चेष्टा हे 8 दिवस गाड्या द्यायचा. बरोबर आहे. दररोज एका दिवसाला 4 ते 5,000 भाडं असेल त्या. नाव काय आपलं? अमोक्ष हनुमंत वडगाव. तर अमोक सिद्ध साहेब, कसं आहे वातावरण जिल्हा परिषदचं गाव? वातावरण चांगलं पण बीजेपी येईल. पूर्ण बीजेपीच? पूर्ण बीजेपी येईल. बीजेपी कडनं उमेदवार आहे का तुमच्या नजरेत कोण? बीजेपी कडनं ते आपलं हे सचिन कल्याणसाठी माणूस, सचिन दादाचे माणूस कोण आहेत? नाव? त्यांचं नाव काय लक्षात नाही. महेश दादा बिराजदार बद्दल बोलताय का? हा, महेश दादा बिराजदार. त्यांचं गोरगरिबांचं चांगले कार्यकर्ता आहेत. कुठल्याही कार्यक्रमाला निमंत्रण की ताबडतोब धावून येते ते. असला माणूस चांगला माणूस आहे. समाज कार्यकर्ता चांगला माणूस आहे. एवढ्या वर्ष आता तुम्ही नाही म्हणलं तरी 50 वर्षापासून जे महाराष्ट्राचं राजकारण बघत आहात, आपल्या एरियाचं राजकारण बघायला, बरोबर? तर असा नेता कधी बघितलाय का महेश दादा बिराजदार सारखा तुम्ही आपल्या क्षेत्रामध्ये? महेश दादा सारख्या तसं भेटलं नाही. कुठल्याही कार्यक्रमाला लहान मोठे कार्यक्रमाला असे येणारे कार्यकर्ते नव्हते. मोठे मोठे ते काय ठराविक कार्यक्रमाला येणार होते. ते कुठलाही एखादा वाढदिवसाला आमंत्रण दिला की धावून येते ते महेश दादा. म्हणजे सामान्य जनतेसाठी काम करणारा माणूस, सामान्य गोरगरिबाच्या हितासाठी काम करणारे महेश दादा आहेत. म्हणजे त्यांना भेटायलाच पाहिजे तिकीट त्यांना कंपल्सरी मिळायलाच पाहिजे आपल्या एरियामध्ये. तर म्हणजे कुंभारी गटासाठी? हा, कुंभारी गटासाठी. मग एक गटामध्ये कार्यकर्ता पाहिजेत. गोरगरिबासाठी धावून येणारे कार्यकर्ता पाहिजे. बल्लाटे मोठे नेते का त्यांच्या एसी मध्ये बसतात, आपल्या इथं काय त्यांचे उपयोग होणार नाही. बरोबर म्हणलं तुम्ही. ते मोठे नेते जे आहेत त्यांच्याकडे तेवढं वेळ पण नसते की ते आपल्याला दरवाजात घेतलं त्यांचे पे आपला भेटू पण देत नाही. ते आम्ही त्यांच्या घरी जाऊन भेटू शकतो. आता दादाला घरी जाऊन भेटू शकतो. आणि फोन लावल्यावर उचलणार पण त्याने लगेच. फोन लावल्यावर लहान पोरं फोन लावते धावून येते. म्हणजे असा नेता पाहिजे जो जनतेच्या संपर्कात आहे आणि गरीब जनतेची सेवा करणारे आणि लहानाचे लहान एखाद गरीब माणूस जरी त्यांच्याकडे निरोप घेऊन निघाला त्यांच्या घरी तो जाऊन मदत करायला पाहिजे. तर तो नेता कामाचा आहे. कार्यक्रमामध्ये छोटं काय घडलं तर त्यांना धावून येते. कुठल्या दवाखान्यात म्हणा, घर जाळलेलं म्हणा, कुठला विहिरीत पडलेलं, लाईन शॉक पडलेलं, लाईटच्या कामात कुठल्याही प्रकारच्या त्यांना धावून मदत करतात. मग आमदार साहेबांबद्दल काय म्हणतो तुम्ही? गावासाठी काय झाले का आमदार साहेबांनी, महेश दादांनी काय केलं? लय आमदार येऊन गेलेत. मग त्यांच्या दारी गेलो ना ते पे नाही म्हणून सांगतात साहेब आतमध्ये नाही. हे महेश दादा गेलं की बोलवतात. ते महेश दादा ते सचिन कल्याण शेठ निवडून गेले तिकडेच आहेत. पण तुम्ही इथं महेश दादालाच ओळखतो फक्त? हा, आम्ही महेश दादालाच ओळखतो. जे महेश दादा बोलले ना ते करायला मी सदा. तर असंच जे आहे उत्साह आपल्या वडगाव मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. या की 2 शब्द बोला तुम्ही पण. पडद्यामागे राहून सत्ता चालवणारी लोक ते आहे का नाही? बरे तो बहुत ही ज्यादा जो है उत्साह यहाँ पर वडगांव में देखने के लिए मिल रहा. सभी लोगों में जो है बच्चों से लेके बूढ़ों से लेके जवान तक सभी लोगों में जो है उत्साह इस पूरे इलेक्शन को लेके. नमस्कार रे साहेब. ನಮಸ್ಕಾರ. ಹೆಸರು ಏನಾದ್ರಿ? ಶಂಕರ್ ವಿಠಲ್ ನೆಲ್ಲೂರಿ. ಮತ್ತೆ ನಿಲೋರೆ ಸಾಹೇಬ್ರ ಹೆಂಗಾದ್ರಿ ಎಲ್ಲಾ ವಾತಾವರಣ? ಎಲ್ಲ ಠೀಕ್ ಅದ್ರಿ. ಈಗ ಹೇಳಿದಾರಲ್ರಿ ಅಂಶದ್ ಹೇಳೇನಲ್ಲ. ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ಯಾರ ಅದು ಅನುಮೋದನ ಆದ್ರಿ? ಬರೋಬರ್ ಹೇಳ್ಯಾರ ಅವ್ರು. ಬರೋಬರ್ ಹೇಳ್ಯಾರ. ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಅವ್ರು ಕೆಲಸ? ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರಿ ಊರ್ ಸಕಟ? ಕೆಲ್ಸ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ್ರಿ? ಅವ್ರ ಮಂದಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ಯಾರ ನೋಡ್ರಿ. ಸಮಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ಯಾರ. ಸಮಾಜಕ ಮಾಡ್ಯಾರಿ. ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಬಂದು ಹಜಾರ್ ಆತಾರ ಅವ್ರು. ಮಹೇಶ್ ದಾದಾ ಬರಿಬೇಕು ಅವ್ರು. ನಮಸ್ಕಾರ ಸಾಹೇಬ್. नमस्कार रे. ಹೆಸರು ಏನಾದ್ರಿ ಸಾಹೇಬ್ರ? ನಮ್ದು मोहन रामपुरे रे. मग मोहन रामपुरे साहेब, कसं आहे वातावरण गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचं? वातावरण आमच्या मनात असलेल्या लोकांना ह्याने उमेदवार दिला तर निवडून येत आहे.
बीजेपी जो माणूस काम करत आहे गेल्या 5 वर्षापासून कोणतंही पद नसताना महेशदादा बिराजदार त्यांना तिकीट भेटायला पाहिजे. कुंभारी मोठं गाव आहे, याच्या अगोदर तुम्ही 10 वेळा कुंभारीच्या लोकांना तिकीट दिलेलं आहे. आता जे आहे आमच्या माणसाला तिकीट द्या, ज्याने आमच्यासाठी काम केलेलं आहे, आमच्या क्षेत्रासाठी काम केलेलं आहे, गरिबांसाठी काम केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे. जो समाजकारण करतो त्या माणसाला तिकीट द्या असं यांचं म्हणणं आहे. जो राजकारण करतो, जो कटू कारस्थान करतो त्याला तिकीट देऊ नका असं यांचं म्हणणं आहे. जो गोरगरिबांची मदत करेल, सेवा करेल, गावांचा विकास करेल अशा माणसाला तिकीट द्यायचं म्हणणं आहे. आणि तो माणूस जे महेशदादा बिराजदार आहे असं यांनी म्हणत आहे त्या ठिकाणी. तर बघूया अशाच प्रकारे जे या पूर्ण गावामधलं वातावरण आहे. सगळेजण जे आहे पक्षाची हवा नाही आहे बाई, माणसाची हवा आहे, महेशदादा बिराजदारांची हवा आहे. तर बघूया कशा प्रकारे हे पूर्ण निवडणूक होते. वनवे आपले एरिया त्यांनी अपक्ष थांबलं तर मी निवडून दादा तिकडून आले ते आपल्या मंदिराचं ते वारकरी म्हणून जाते तर वर्षाला गाडी फ्री मध्ये देते. त्यांचा खर्च वगैरे कोण कुठल्या आमदाराने कुठल्या खासदाराने दिलाय देवाच्या सेवासाठी. आपल्या गावातले वारकरी जातात त्या वारकऱ्याला सगळं सोय करतात. दरवर्षाला वारीच्या लोकांना फ्री त्यांच्याकडून गाड्या देतात. चेष्टा 8 दिवस गाड्या द्यायचा. बरोबर आहे. दररोज एका दिवसाला 4 ते 5,000 भाडं असेल त्या गाड्याचा. 8 दिवस गाड्या देतात म्हणजे किती त्यांच्या सेवा झाली आपल्या. असले कार्यकर्ता पाहिजे हो. म्हणजे ह्यांचं म्हणणं हेच आहे की जो समाजकारण करतो, जो लोकांची सेवा करतो अशा माणसाला तिकीट द्या, महेशदादा बिराजदारांना तिकीट द्या असं जे आपल्या पूर्ण वडगावकरांचं जे म्हणणं आहे. आणि वडगावचं 1 गट्टा मतदान जे आहे महेशदादा बिराजदारांच्या पाठीला आहे. गावचं मतदान किती आहे? गावचा म्हणताय 1,500 आहे. 1,500 मतदान जे आहे पूर्ण फक्त वनवे जे पूर्ण वन साइड जे महेशदादा बिराजदारांना भेटणार आहे. सर्व समाजाची लोक त्यांनाच वोट देणार आहेत असं या गावचं म्हणणं आहे. तर बघूया काय होतं. इलेक्शनच्या दिवशी आपण येणारच आहोत. 5 फेब्रुवारीला जे आहे निवडणुका होणार आहेत. खूपच जबरदस्त असा माहोल होणार आहे. तर जर तुम्हाला ही पूर्ण व्हिडिओ आवडला असेल, या वडगावची लोकांची जे पूर्ण प्रतिक्रिया आवडली असतील, वडगावतील लोकांसोबत आम्ही जे वार्तालाप केली ती आवडली असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये आपले ओपिनियन कळवा आणि जाण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अलविदा, भेटूया पुन्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय